क्वचितच एखादी व्यक्ती अशी असेल की ज्यांना मानसिक ताणतणाव नाही आहेत, मानसिक समस्या नाही आहेत किंवा शारीरिक समस्या नाही आहेत. आज आपल्या आजूबाजूला आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीने त्रस्त आहे. मग त्यांचा व्यवसाय कोणताही असो, त्यांची नोकरी कोणतीही असो, ते नोकरीला जात असतील किंवा घरात राहत असतील, विद्यार्थी असतील, पालक असतील, कोणत्याही कॅटेगरीचे लोकं असतील, प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या मानसिक समस्येला सामोरे जावं लागतं आणि बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं की ह्या मानसिक समस्या दाबल्या जातात आणि मग त्यांचा नंतर विस्फोट होतो. ह्यातून जर बाहेर पडायचं असेल तर काय होईल? काय करता येईल? मित्रांनो, पुढील महिन्यामध्ये 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी आम्ही पुण्यामध्ये संपूर्ण संमोहनाची कार्यशाळा घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मनाचं शास्त्र समजणार आहे. मनाची अमर्याद जी शक्ती आहे, ती अमर्याद शक्ती कशी वापरायची आहे. आपल्या नकारात्मक गोष्टीतून आपल्याला बाहेर कसं पडायचं, नकारात्मक विचार, नकारात्मक भावना, नकारात्मक जीवनामध्ये घडलेले घटना, प्रसंग असतील, हे विसरायचे कसे, सकारात्मक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा, सकारात्मक विचार कसे आणायचे आहेत आणि जीवनामध्ये प्रत्येक कृती करताना सकारात्मक कशी करायची आहे. आपल्या जीवनामधल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी बाजूला सारून सकारात्मकता कशी वाढवायची आहे, हे संमोहनशास्त्र तुम्हाला शिकवलं जाणार आहे. पुढील महिन्याच्या 9 आणि 10 तारखेला जरूर ही कार्यशाळा अटेंड करा. तुमच्या नावाच्या समोर संमोहन तज्ज्ञ ही उपाधी लागणार आहे. लवकरच भेटूया कार्यशाळेमध्ये पुढील महिन्यात. धन्यवाद.